दिवसेंदिवस रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात घडली आहे. हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने धडक दिल्याने शिक्षिका जागीच ठार झाली. या अपघाताचा थारा सीसीटीव्ही कैद झालाय. धडक दिल्यानंतर जवळपास 100 फूट एसटी बसने शिक्षिकेला फरफटत नेला. एका बाजूहून दुसऱ्या बाजूला ती रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या बसची दुचाकीला जोरात धडक बसली. ही शिक्षिका एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरीला होती. कोल्हापूर रोडवर SSC कॉलेज चौकात एसटीच्या धडकेत सेंटरिंग कामगार जागीच ठार झाला, तर आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. विनायक नीलकंठ मट्टीकल्ली, वय वर्ष 40, राहणार हनुमान नगर, इचलकरंजी असे मृताचे नाव आहे. कृष्णात धोंडीबा राजपूत, वय वर्ष 55, राहणार जवाहर नगर या गंभीर जखमी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघे भरधाव वेगाने चौकाला वळसा घालून जात होते. रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याने काही तरुणांनी दोघांना IGM रुग्णालयात दाखल केलं. कृष्णात यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील CPR रुग्णालयात हलवण्यात आलं. अपघातानंतर मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुढे 1 तास अन्य मार्गाने ती वळवण्यात आली. या प्रकरणी शंकर मट्टीकल्ली यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालक सुनील गवळे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.